मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते सातबारा कोरा कोरा कोरा, मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांच्याच आश्वासनाचा त्यांना विसर पडला होता आणि त्या आश्वासनाची आठवण जर कुणी करून दिली असेल तर त्या शेतकरी नेत्याचं नाव आहे बच्चू कडू. यांनी ते आंदोलन उभं केलं, उपोषण असेल, आंदोलन असेल, आणि त्यांना इतर शेतकरी नेत्यांनी साथ दिली. आता बच्चू कडूंची कर्जमाफी झाल्यानंतर जी प्रतिक्रिया आलेली आहे ती प्रतिक्रिया बघा. कर्जमाफीची घोषणा विधानसभेमध्ये देवाभाऊ फडणवीसनं केली, त्यांचे आभार मानतो. पण त्याचसोबत काही त्रुट्या त्याच्यात राहिलेल्या आहे. पहिली गोष्ट तर सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे होती. म्हणजे जे पात्र आहे त्यांची सरसकट, जे पात्र आहे त्यांची. दुसरं, जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांनी सांगितलं होतं का दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू. आता दुष्काळात असणाऱ्या याच वर्षाच्या रनिंग कर्जदारच हा दुष्काळात आहे, त्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती. दुसरे का जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांना 50,000 काही होणार नाही. किमान 2 लाखाची कर्जमाफी करत असाल तर 1.5 लाख रुपये रेग्युलर कर्जदारांची सुद्धा प्रोत्साहन निधी आपण दिला पाहिजे. हा त्याच्यातला काही कमी कर्जमाफीमध्ये राहिलेला आहे. काही असो, जे सरकार तारखेपासून घाबरत होतं, दूर जात होतं. आम्ही जेव्हा मुंबईला कर्जमाफीसाठी मिटिंगला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाल्या, पण त्या टीकेकरांना आता उत्तर भेटलेलं आहे. कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. ह्या कर्जमाफीबाबत आता पुढं काय पवित्रा घ्यावा, त्यासाठी मग राजू शेट्टी असेल, नवलेजी असेल, वामनराव चटप असेल किंवा तुपकर असेल किंवा अधिक जे काही शेतकरी संघटनेचे नेते आहे त्यांच्यासोबत आम्ही लगेच 14 किंवा 15ला बैठक घेऊ आणि तिथं निर्णय आम्ही सांगू का नेमकं कशा पद्धतीनं आता सरकारला समोर जायचं. या प्रतिक्रियेतून श्री बच्चू कडू यांनी सरकारने जो कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की बा ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी तुम्हाला द्यायची आहे, तुमच्या नजरेमध्ये जे पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला पाहिजे होती. 2 लाखापर्यंतची अट त्या ठिकाणी टाकायला नव्हती पाहिजे. त्यानंतर त्यांनी म्हटलं की जे रेग्युलर म्हणजे चालू वर्षातले जे शेतकरी आहेत 2025-26च्या खरीपातले तेच दुष्काळानं त्या ठिकाणी त्यांची माती झालेली आहे. त्यांच्या घरादारात पाणी गेले, शेतं वाहून गेलेत, गोठे वाहून गेलेत, जनावर वाहून गेले, अनेकांच्या घरातले व्यक्ती वाहून गेले. तर त्यांना खरी गरज असताना ते सगळे तुम्ही सोडून दिलेले आहेत. एक संवेदनशीलपणे विचार करून मुख्यमंत्र्यांनी 2025 मधले जे रेग्युलर आहेत ते घेणं अपेक्षित होतं आणि शेतकरी नेत्यांना सांगितलं होतं मुंबईच्या बैठकीमध्ये, त्याप्रमाणे सुद्धा ते घेणं अपेक्षित होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी चालूपणा याच्यामध्ये केलेला आहे. ही सुद्धा एक बच्चू कडूंची नाराजी आहे. त्यानंतर रेग्युलर भरणाऱ्यांना सुद्धा 1.5 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यायला पाहिजे होतं. तर त्या संदर्भात सुद्धा श्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. एकंदर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि राज्यभरातल्या जे शेतकरी नेते आहेत या व्हिडिओमध्ये जसं त्यांनी श्री राजू शेट्टी, श्री वामनराव चटप, श्री रविकांत तुपकर, श्री अजित नवले यासह काही शेतकरी नेत्यांची नावं घेतलेली आहेत आणि त्यांच्यासोबत ते बैठक करणार आहेत. आणि त्या बैठकीत मध्ये मग नेमकं आता या सगळ्या गोष्टीला कसं सामोरं जायचं, ही कर्जमाफी ऍक्सेप्ट करायची की काहीतरी परत आंदोलन उभं करून अजून थोडंफार काही पदरात पाडून घ्यायचं, नेमके काय करायचं याबद्दल विचार मंथनासाठी लवकरच राज्यव्यापी शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे. मला हा जो बच्चू कडूंचा पॉझिटिव्ह अप्रोच जो आहे की बाबा मी एकटा नसून मला सगळे शेतकरी नेत्यांनी मिळून आपण लढूयात आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी पाडूयात, तर हे मला चांगलं वाटलं की या माध्यमातून सगळे शेतकरी नेते एकत्र होतात. जे काही बोलघेवडे सोशल मीडियाच्या माध्यमातून या शेतकरी नेत्यांना चळवळीला बदनाम करायचं काम करतात, तर त्यांनी या बैठकीला यावं, त्यांनी कधीतरी रस्त्यावर उतरावं आणि आंदोलन करून दाखवावं. आता त्यांना नामी संधी आहे की सरकारनं 2 लाखापर्यंतचं कर्ज त्या ठिकाणी तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार केला असं ते म्हणत असतील, तर त्या हरामखोरांनी आता शेतकऱ्यांसाठी पुढे येऊन आंदोलन उभं करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळवून दाखवावी. आम्ही आयुष्यभर त्यांच्या घरी पाणी व्हायला तयार आहे किंवा त्यांचे कार्यकर्ते बनून फिरायला तयार आहे. त्याच्यामुळं आता या राज्यव्यापी बैठकीमध्ये काय भूमिका होते ते आपल्याला बघणं महत्वाचं असेल. कर्जमाफी असेल, शेतकऱ्यावरचा न्याय अन्याय या संदर्भातल्या प्रत्येक गोष्टी मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येतोय. त्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. लवकरच श्री बच्चू कडू यांची मुलाखत आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. धन्यवाद.